नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे. अर्णवचा पहिला पेपर इंग्लिशचा आहे. तर मुलांचे पेपर असेल तर आईवडिलांना तो टेन्शन असतोच, त्याच्यामुळे मुलांबरोबर आईवडिलांनाही अभ्यास करावाच लागतो. तर अमोल उठले, सकाळी सांगोला पाणी वगैरे ठेवलं. मी अमोलचा टिफिन बनवला आणि अर्णवला चहा बिस्किट खायला दिलं. तोपर्यंत त्याला बोलली मी रिव्हिजन करून घे. तर सकाळी एक्झामला जायच्या आधीच त्याच्याकडून रिव्हिजन करून घेतलेलं. 7:20 झालेले होते. 8चा पेपर आहे. 7:30ला डॉट शाळेचं रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं, त्याच्यामुळे त्याला म्हटलं निघा आता. तर देवाची पूजा वगैरे करून तो आणि अमोल निघालेले आहेत पेपरसाठी. अन्वीची एक्झाम झालेली आहे. अर्णवची आजच फर्स्ट एक्झाम आहे. तर इथे प्रॉपर ID कार्ड, टाय, सॉक्स, शूज हे प्रॉपर मुलांना घालूनच चेक करूनच वरती पाठवतात रूममध्ये. म्हणजे असं नाही आहे की एक्झामच्या वेळ डेली असंच आहे. मुलांनी इन्स काढायची नाही किंवा ID काढायचं नाही, असं विदाऊट ID शाळेतून बाहेरही जायचं नाही आहे आणि शाळेत एंट्रीही नाही आहे. इथे मॅडम उठलेल्या, त्यांची आंघोळ वगैरे झाली. अर्णवची 10 वाजता पेपर संपणार होता, म्हणून मी म्हटलं पटापट कामं करून घेते. इथे 9:30 वाजता मी आता निघेल, कारण ना अन्वी उठलेली आणि अन्वी मागे लागलेली आहे. इथे ना मशीन पाण्याने भरून ठेवते, कारण पाण्याला प्रेशर कमी होता, त्यामुळे मशीनमध्ये पावडर वगैरे टाकून मी आता भरून ठेवणार आहे. आणि इथे अन्वीला आता घेऊन जायचं आहे, त्यामुळे थोडं लवकरच मला निघावं लागणार आहे. एवढ्या सकाळीच ऑटो नाही मिळत ठाणा कळव्यातून, त्याच्यामुळे आम्हाला आता चालतच जाणार आहोत. थोडासा वेळ होता. अन्वीला ज्यूस प्यायचं होतं, म्हणून मी तिच्यासाठी मोसंबी ज्यूस ऑर्डर केली आणि मी स्वतःला उसाचा ज्यूस ऑर्डर केलेला होता. तर इथे नारळ पाणी मी तिला नाही दिलं, मोसंबी ज्यूस ते पण विदाऊट आईस दिलेलं आहे. आणि मी उसाचा ज्यूस विदाऊट आईस पियायला घेतलेला आहे. ते इथून अर्णव आलेला आहे आणि अर्णवला अन्वी भेटली. बघा कशी बहीण भावांची भेट. तर इथे वॉचमॅन काका अन्वीची ओळखीचे आहेत, त्यांना ती बाय करवती आणि सांगते की माझी एक्झाम झालेली आहे. तर इथे अर्णवला घाई होती, मम्माला पेपर कधी दाखवणार, म्हणून त्याने मला पेपर दाखवला. तर मी त्याला सांगितलं आता इथे नको, रस्त्यातच आपण घरी जाऊन एकदा रिचेक करून घेऊया. तर पहिल्याच दिवशी पहिलाच पेपर ना, मुलांचे तोंडावरचे हावभाव बघायचे असतात, त्याच्यावरूनच पॅरेंट नोटीस करतात की मुलांना पेपर कसा गेला असेल. आणि अन्वीला ना आईकडे ह्यासाठी सोडली नाही, कारण ती मागे लागलेली खूप, आणि म्हणून मला तिला ठेवता नाही आलं. येता येता मी फुलं घेतली, पिवळी मस्त वाटत होती, छान शेवंतीची, झेंडूची होती, गुलाब होता त्याच्यामध्ये. आणि आज आहे गुरुवार, त्यामुळे मी सगळ्या देवांना घालून मस्त देवपूजा करून घेतलेली आहे. तर इथून आम्ही निघालो बचत गटाच्या बँकेमध्ये, आणि तेव्हाही अन्वी आणि अर्णव माझ्या मागे लागले, म्हणून म्हटलं चला. आणि तसंही मी भेंडी कापून ठेवलेली, जेवणाला काही जास्त वेळ नव्हता लागणार. सकाळी आमटी भात झालेला आणि आता भाजी करायची होती. भाजीसाठी ना मी भेंडी वगैरे कापून ठेवलेली होती बारीक, आणि पालकाची आमटी केलेली आणि भात केलेला. मुलांची नाटकं नाही आहेत, त्याच्यामुळे मला तेवढं टेन्शन येत नाही आहे. तर इथे भेंडी मी बारीक अशी स्वच्छ कापून घेतलेली आहे. पहिली धुवून घेतली, मग कपड्यांनी स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे. त्याच्यासाठी कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. तुम्हाला मिरचीत हवी असेल ना तर तुम्ही मिरचीत करू शकता, काही जण मसाल्यात करतात तर मसाल्यातही करू शकता. इथे मी कढई आता गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मोहरी तडतडून दिलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. फोडणीमध्ये मी सगळं टाकून घेतलेलं आहे. टोमॅटोही टाकलेला आहे, टोमॅटोही छान असा शिजवून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण
भेंडी टाकून घेणार आहोत. भेंडीमध्ये वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि ही सुक्की भाजी झालेली आहे भेंडीची. बघा हे ना नॉनस्टिकचा तवा आहे ना, त्याच्यामुळे हेला खाली अजिबात लागलेली नाही. आणि आता वरतून मी हे सगळं गरम मसाला, जिरं पावडर मसाला आहे, लाल तिखट मसाला आहे, हिंग आहे, सगळे मसाले ना अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत आणि ते आता आपण वरतून टाकणार आहोत. आणि मी ना ह्याच्यामध्ये ओलं खोबरं न टाकताना शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. आणि शेंगदाण्याचं कूट ना अगदी शेवटला टाका, म्हणजे भाजी चिकट नाही होणार. हे बघा भाजी आता होत आलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबरंही टाकू शकता. आणि जाडसर आहे शेंगदाण्याचं कूट बघा. तर ही व्हिडिओ ना आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. भूक लागली मला.